भिवंडी पूर्वचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते रुपेश लक्ष्मण म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते रिबन कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। भिवंडी येथील पाईपलाईन कॅपलेट टेलरच्या वर असलेल्या LM टावर येथे सोमवार सायंकाळी 5 वाजता भव्य उद्घाटन समारंभ पार पडला। या कार्यक्रमाला शिवसेनेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करून नारेबाजी केली। यावेळी उपस्थित संघर्ष समितीच्या मोठ्या संख्येने सदस्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे आश्वासन दिले की भिवंडी शहराचा विकास आवश्यक आहे, परंतु विकासाच्या नावाखाली अन्याय होऊ दिला जाणार नाही। सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यांच्या आश्वासनानंतर संघर्ष समितीच्या सदस्यांमध्ये आत्मविश्वास आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले। माजी सभापती व नगरसेवक संजयभाई लक्ष्मण म्हात्रे आणि युवा सेना संघटक भिवंडी पूर्व छायांक रुपेश म्हात्रे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या नेतृत्वामुळे आणि प्रयत्नामुळे हा कार्यक्रम शांततापूर्ण आणि ऐतिहासिक झाला। समारंभात वक्तव्याने सांगितले की हे जनसंपर्क कार्यालय भिवंडी पूर्वेतील लोकांसाठी एक शक्तिशाली सेवा केंद्र म्हणून काम करेल, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या थेट लोकप्रतिनिधीकडे मांडता येतील। या परिसरात शिवसेनेची पकड आणि जनतेचा विश्वास सातत्याने वाढत आहे। रुपेश म्हात्रे, प्रकाश पाटील सगळे कार्यकर्ते देखील विविध ठिकाणी गेले होते आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळाला आहे। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। हजारो नगरसेवक त्यांचे अभिनंदन करतो। आणि आज इथं रुपेश म्हात्रे यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि रुपेश म्हात्रे गेले अनेक वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात। आमदार म्हणून त्यांनी काम केलं, शिवसेना पदाधिकारी म्हणून काम केलं। 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेलं गुरुकिल्ली आहे। गुरुमंत्र धर्मवीर आनंदगे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र घेऊन ते पुढे जात आहे। 2022 ला आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला, सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं। माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, या लाडक्या बहिणींचं सरकार आलं, लाडक्या भावांचं आलं। आणि त्यावेळेपासून रुपेश म्हात्रे अस्वस्थ होते, काय करायचं। पण धर्मवीर आनंदगे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश म्हात्रे यांनी काम केलं। आणि कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं। महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने शिवसेना आणि बाळासाहेबांचे, आनंदगे साहेबांचे विचार स्वीकारले। आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी रुपेश म्हात्रे यांना शुभेच्छा देतो। एक तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता, या भागामध्ये अनेक वर्ष काम करताना आपण पाहिलेलं आहे। म्हणून जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती, संकट आलं तिथं रुपेश म्हात्रे धावून गेला। अशा प्रकारचं काम रुपेश म्हात्रे यांनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे। आणि म्हणून मला आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यालयातून गोरगरीब, सर्वसामान्य लोक, सर्व जाती धर्माचे, जातीपातीचे सगळे लोक या ठिकाणी येतील, आपल्या अडचणी सांगतील आणि आपल्या समस्या घेऊन येतील। त्या सोडवण्याचं काम रुपेश म्हात्रे करतील
अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की काही लोक आपले या कुठला मेट्रोचा मार्ग आहे ना कल्याण रोडच्या लोक इकडे आलेले आहेत. कल्याण रोडच्या लोकांना मी एवढंच सांगतो कि आप किसी के ऊपर अन्याय नहीं होगा, आपके साथ न्याय. और जब रोड वाइडनिंग हो गया, थाना में हो गया, कहीं पर भी हो, कुठेही जेव्हा जेव्हा प्रकल्प आपण सुरू केले त्यावेळेस जिथे लोक राहतात, जिथे त्यांचं दुकान आहे, विकास करताना कोणाला बकास आम्ही केलं नाही, कोणावर बुलडोजर चालवला नाही, चालवणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन सबको सम्मति से सभी लोगों का योग्य पुनर्वसन करके ही ये सब आगे जाएगा. और योग्य मुबदला हो, योग्य पुनर्वसन हो. आप चिंता मत करो, आप मैं आपके साथ में हो. कोई भी नगरी हो उसका विकास तो होना जरूरी है. विकास होगा तो ये आपके लिए वो फायदा होगा. लेकिन विकास करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, इसका ध्यान एकनाथ शिंदे जरूर रखेगा. दिना तिकडे आहे आमचा, गेले अनेक वर्ष काम करतोय. नेहमी हर बार वो ये लोगों का मसला लेके आता है मेरे पास. मैंने उसको कहा चिंता मत करो, तुम्हारे लोगों को अन्याय नहीं होगा. दूसरा हमारा कालाराम चौधरी भी हमेशा आता है. आणि म्हणून आपले लोक जे आहेत ते बाळाराम आहे, रुपेश आहे, प्रकाश आहे, बाबा सगळे लोक माझे कार्यकर्ते जे आहेत. आणि बाळारामांचा त्या ठिकाणी काम करतो. रोहित आपला युवा नेता आहे ना, मनोज आहे, सगळे लोक आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, संजय आहे, सगळे लोक या सर्वांना आपल्यावर कुठलाही अन्याय होऊ नये याची काळजी ते लोक घेत असतात. आणि म्हणून मी आपल्या एवढंच सांगतो की विकास होत असताना कोणावर अन्याय होणार नाही. आणि म्हणून मोठे मोठे आपण विकास प्रकल्प केले ना महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, त्यामुळे न्याय देऊन आपण पुढे जाऊ. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे एकाच निवडणूक नाहीये, निवडणुकीचा प्रचार नाही, पण आता निवडणूक जाहीर झालेलीच आहे. त्यामुळे रुपेश म्हात्रे यांचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाले निवडणुकीच्या दरम्यान. त्यामुळे भिवंडी महापालिकेची विजयाची हंडी महायुतीत फोडणार. वो हंडी देखो ऊपर करा. आणि म्हणून आपला रुपेश म्हात्रे हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. या ठिकाणी आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भागामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सगळ्या या विभागामधून निवडून येतो, याचा अर्थ त्याचं काम बोलतोय, काम करतो, काम करता है वही चुनकर आता है. जो घर में बैठता है उसको घर में बैठता है. अभी आपको मालूम है कि अभी कल जो चुनाव के नतीजे आए, महाराष्ट्र में कुछ लोग कहते थे कि शिवसेना सिर्फ ठाणे में है, अभी शिवसेना चांदा से बांधा तक पूरा महाराष्ट्रात संपूर्ण शिवसेना आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम एकनाथ शिंदेने तुमच्या केलं. आणि म्हणून आज लाडक्या बहिणी इकडे मोठ्या प्रमाणावर, मी लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो, लाडक्या बहिणी या चमत्कार घडवतात. आणि लाडकी बहीण योजना कधी बंद नाही होणार, बंद होणार नाही.
आणि लाडक्या भावांवर पण अन्याय होणार. इसलिए भिवंडी के विकास के लिए जो भी करना है हम लोग करेंगे. यहाँ विकास जरूरी है और लोगों को जीवन जो है लोगों का जीना वहाँ अच्छा होना चाहिए. सभी लोगों को सुविधा मिलनी चाहिए. और जैसे और शहर जैसे है, थाने शहर है, मीरा भाईंदर है, इधर कल्याण है, डोंबिवली है, ऐसा शहर चाहते हैं ना हम लोग. अच्छा सुविधा और ऐसे करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा. ये फिर एक बार मैं कहता हूँ. फिर एक बार आप सभी लोगों को धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम नेहमीच माझ्यावर राहिलेलं आहे. आज देखील तुम्ही सर्वांनी अतिशय मोलाचा वेळ काढून या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो.